ग्रेट। तो प्रोजेक्ट के टाइमलाइन के बारे में हमने अभी डिटेल में बात कर ली और लास्ट मीटिंग में आपने जो भी करेक्शंस बताए थे वो सारे इनकॉर्पोरेट किए इसमें, और बजट हमारी तरफ से तो आपके सामने है। और अगर आप कुछ मॉडिफाई करना चाहते हैं उसमें तो बताइए, हम लोग कर सकते हैं। ऑफ कोर्स, अगर हमारी डील फाइनल होती है तो अगले 6 महीने तक मैं और मेरी पूरी टीम पूरी ईमानदारी और लगन के साथ इस प्रोजेक्ट पे काम करेंगे और आपको शिकायत का एक भी मौका नहीं देंगे, ये मेरी गारंटी है। अरे राजवाड़े जी, इसमें कोई शक नहीं है। आपकी और आपकी कंपनी की ग्रोथ को हम सालों से देखते आ रहे हैं और आपके साथ कोलैबोरेट करना हमारे लिए गर्व की बात होगी। हमारी तरफ से ये डील फाइनल। थैंक यू सर, थैंक यू। कांग्रेट्स। थैंक यू। थैंक यू सर। आणि तुम्हाला आई एम सॉरी, आपको भी कोई बात नहीं पाजी, वैसे थोड़ी थोड़ी मराठी मैं भी समझ लेना है, लेकिन बोल नहीं पाता। सर, आपने कभी मराठी शादी का रिसेप्शन ज्वाइन किया है, मतलब अटेंड किया है? कभी मौका नहीं मिला। तो फिर आज हम आपको मौका देते हैं सर। ऐसे कि आज हमारे घर में मेरे छोटे भाई के शादी का रिसेप्शन का पार्टी है, फंक्शन है, तो आप आ जाइए मेहमान बनकर, हमें अच्छा लगेगा। अरे राजवाड़े जी, आप मराठी लोग जिद भी इतने प्यार से करते हो ना कि मना ही नहीं कह सकते। कोई बात नहीं, वैसे भी मराठी ट्रेडिशन और कल्चर के बारे में बहुत सुना है, आज देखने को भी मिल जाएगा। अब मैं आपसे क्या कहूँ सर, मैं और मेरी पूरी फैमिली एकदम ट्रेडिशनल है। शादी हो या कोई भी त्योहार हो, हम पूरे रीति रिवाज के साथ उसको निभाते हैं। अरे सर, इनवाइट करने के लिए बहुत बहुत शुक्रिया। हम जरूर आएंगे, लेकिन एक शर्त है। हाँ बताइए। अरे वो आपकी कौन सी स्पेशल डिश है, कोई क्या नाम है, पूरन पोली, वो मिलनी चाहिए। बस आपको इसके आगे कुछ कहना नहीं होगा, क्योंकि मेरे घर में कोई भी त्योहार पूरन पोली के बिना पूरा नहीं होता। अरे सर, हम सभी लोगों का वीक पॉइंट है पूरन पोली। आज मैं खुद के हाथों से आपको पूरन पोली सर्व करूंगा, आप बस आ जाइए। बस। बिल्कुल बिल्कुल, पक्का। यस सर। चलिए, थैंक यू। थैंक यू, थैंक यू, थैंक यू। आनंद आओ प्लीज। अगं वेळ लागलाय का त्या सुष्मिताला? ती थाळी वाजवत राहिली. हो ना. नाही नाही नंदू, अगं हे अतिच झालं. मी एक काम करतो, मी आत्ताच्या आत्ता तिकडे येतो आणि कानाखाली वाजवतो सुष्मिताच्या. नाही नाही बाबा, नको असं काही करू नका. अगं त्याशिवाय तिला अक्कल येणार नाही. उलट ह्या सगळ्यांना तर ती अजून दूर जाईल, कारण आता ह्या क्षणी विचाराल ना तर काहीही समजून घेण्याच्या पलीकडे येते. अगं पण याला काही अर्थ आहे का नंदू? आधी आपल्याला सगळ्यांना फसवून तिनं लग्न केलं, तेही अंशुमन बरोबर, आणि आता हट्ट करते रिसेप्शन साठी, तेही कसं तर ते थाळी वाजवत. अगं हे सगळं वागणं मंदासारखंच झालं ना. बाबा तुम्ही नका टेन्शन घेऊ, कारण राजवाडे खूप चांगले आहेत आणि त्यांनी अजिबात मिसअंडरस्टँड नाही केलं आणि ते हे सगळं अरेंज करतायत तिच्यासाठी. ते ठीक आहे नंदू, पण राजवाड्यांच्या अशा वागण्यामुळं ही सुष्मिता त्यांच्या डोक्यावर चढून बसू नये म्हणजे मिळवली. नाही असं नाही होणार, कारण मी आहे ना, मी तिला असं नाही वागू देणार. तुम्ही फक्त या रिसेप्शनला वेळेत या सगळे. हे बघ नंदू, मी तुला खरं सांगू का, माझी अजिबात इच्छा नाही आहे रिसेप्शनला यायची. अगं ज्या पद्धतीनं लग्न झालंय ना, मी काय तोंड दाखवू ग तिथे येऊन. अहो हे जे काय झालंय यात तुमची काहीच चूक नाही आणि तुम्हाला कोणीही दोष देत नाहीये. अगं असं कसं म्हणते, शेवटी मुलगी माझीच आहे ना ती. तुमची मान खाली जाणार नाही याची काळजी मी घेईन. आता या क्षणी तरी हे लग्न मान्य करण्याशिवाय आपल्याकडे कुठलाच पर्याय नाहीये बाबा. उलट आपण सगळ्यांनी एकत्र मिळून या गोष्टीला आता सामोरं जाऊया. ठीक आहे ठीक आहे, मी बघतो, विचार करतो. या, मी वाट बघते. हां बाय, ठेवतो हा फोन बाळा. बाय बाय. काय हो, काय म्हणालात आता? तिथं उभं राहून सगळं ऐकलंस ना तू, पुन्हा काय विचारतेस? अरे पण तुमच्या स्वतःच्या मुलीच्या लग्नाचं रिसेप्शन आहे आणि तुम्हाला जावंसं नाही वाटत आहे? नाही वाटत. का नाही वाटत आहे? मुलीच्या लग्नाचा आनंद नाही झालाय का तुम्हाला? आनंद? अगं आनंद कसा वाटेल? तिनं जर सगळ्यांच्या संमतीनं हे लग्न केलं असतं, तेही एखाद्या सभ्य माणसाची, तर मी चांगला ढोल ताशा वाजवत आलो असतो रिसेप्शनला. आता जावं लागेल ना ते मान खाली घालून, आणि ते मला जमणार नाही. Life is beautiful. Living life is
अंश माझे हे नेल पार्लर आहे मागे, द्या ना जरा प्लीज. तुमच्याशी बोलती मी, खिशात नाही आहे. मलाच घ्यावं लागेल उठून. मी बोलतीये ना तुमच्यासोबत, तुम्ही मला इग्नोर कसं काय करताय? एवढी प्रिटी बायको आहे तुमची. इग्नोर करत नाहीये, वर्कआउट करतोय. माझ्यासाठी पण नाही. मी तर तुमची बायको आहे ना, माझ्यासाठी पण नाही थांबवणार का? आहेस ना, पण डिअर बायको, मी पण नवरा आहे ना तुझा, नोकर नाहीये. मी कुठे म्हणलं तुम्ही नोकर आहात? ऑर्डर दिलीस ना, परत असं करत जाऊ नकोस. तुम्ही चिडलात का माझ्यावर? तू चिडण्यासारखं काही केलंयस का? नाही. झालं तर मग तुम्ही का बोलताय असं माझ्यासोबत? म्हणजे मी काल सुद्धा तुम्हाला म्हणाले शॉपिंगला घेऊन चला, पण तुम्ही ऐकलं नाहीत. आता तुम्हाला म्हणाले नेल पार्लर द्या, काही पण हेल्प करत नाहीये तुम्ही मला. अचानक तुम्ही असं माझ्या मम्मा सारखं का वागताय? ए, कम्पेअर करायचंय ना तर चांगल्या कोणाशी तरी कर प्लीज. म्हणजे मला वाटलं होतं माझी ताई जगातली सगळ्यात ढ मुलगी आहे, पण नाही. एनिवेज, हे असलं मला काही जमणार नाहीये. माझ्याकडून अपेक्षा ठेवू नकोस. मग कोणाकडून ठेवू? तुमच्याकडून एक्सपेक्टेशन्स नाही ठेवणार तर कोणाकडून ठेवू? तुझी बडबड बंद कर. अरे 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 काय काय चाललंय? बाहेर पर्यंत आवाज येतोय, कशाला भांडताय? मॉम इन लॉ ह्यांना सांगा ना, हे खूप वियर्ड वागतात माझ्यासोबत. म्हणजे मला शॉपिंगला पण नाही घेऊन जात, मला नेल पार्लर पण नाही दिली, आणि म्हणतात एक्सपेक्टेशन्स ठेवू नको. अंशू, मारी ना मी तुला. आणि तू त्याच्याकडे लक्ष देऊ नको ग, त्याचा स्वभावच तसा आहे. तो मजा करतोय, मस्करी करतोय तुझी. पण त्यांना सांगा ना, अशी मस्करी नका करत जाऊ. मला वाईट फील होतं ना, मला बॅड वाटतं. मारी ना परत तिची मस्करी केलीस तर. आणि तू त्याच्याकडे लक्ष देऊ नको, ओके? आणि छोट्या छोट्या गोष्टी आहेत, एवढ्या सिरियसली घ्यायच्या नाहीत. आज ग्रँड रिसेप्शन आहे तुमचं, सो तुला ग्रँड एंट्री घ्यायची आहे पाहुण्यांच्या समोर. सो स्माइल अँड गेट रेडी. येस येस, मी रेडी होते. आणि वा, लवकर ये हा. सो स्वीट. काय चाललंय तुझं? वेडा आहेस का तू जरा? हा, अरे आत्ता लग्न केलंस ना त्या माठ मुलीशी, मसा चिडतोस काय तिच्यावर? अगं बॉम्ब, ती सर्किट आहे. तिच्या इतकं स्टुपिड कोणीच नाहीये. शी इज अनबिलिव्हेबल. किट 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 किट. मला शॉपिंगला घेऊन चला, मला इकडे घेऊन चला, तिकडे घेऊन चला. नोकर आहे का मी? या दोघी बहिणी ना सेम आहेत, डोकेदुखी. हळू बोला. आता हे बघ, तिच्याशी नीट वागायचंय, तुला सांगितलंय ना आधीपासून. मग आपल्या घरात रिसेप्शन आहे आज तुमच्या दोघांचं, त्यामुळे डोक्यात ठेव काय करायचंय ते. काय? इकडे ये.